कधीकधी आयुष्य आपल्याला कठीण परीक्षा द्यायला भाग पाडतं, पण काही लोक त्या वेदनेलाच आपल्या शक्तीत बदलून टाकतात। ही आहे अशाच एका प्रेरणादायी प्रवासाची अप्रतिम अशी कहाणी। महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर शहरातील फक्त 17 वर्षाचा हा एक तरुण, अर्थातच अर्णव अनुप्रिया महर्षी। काही वर्षापूर्वी एका भीषण अपघातामुळे अर्णवच्या शरीराच्या उजव्या बाजूला पॅरालिसिस झाला। ज्यावेळी अनेक जणांनी हार मानली असती, त्याच वेळी अर्णवने ठरवलं, मी फक्त बरा होणार नाही तर इतरांनाही बरं होण्यासाठी मार्ग दाखवणार। उपचार आणि फिजिओथेरपीच्या काळात त्याच्या मनात एक विचार आला, लकवाग्रस्त रुग्णांच्या हातांना लवकर ताकद परत मिळवून देण्यासाठी तंत्रज्ञान का बरे वापरू नये। आणि त्याच विचारातून जन्म झाला एका अनोख्या संशोधनाचा। अर्णवने विकसित केले एक स्मार्ट रिस्ट डिव्हाइस, ज्यात मायक्रो कंट्रोलर, सेन्सर्स आणि व्हायब्रेशन फीडबॅक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे। हे उपकरण रुग्णांना कमकुवत हात वापरण्यासाठी सतत आठवण करून देतं आणि पुनर्वसन अधिक प्रभावी बनवतं। याचबरोबर अर्णवने तयार केले AI आधारित ॲप फेअर चान्स। हे ॲप रुग्णांच्या हाताच्या हालचालींचं विश्लेषण करून त्यांना योग्य व्यायामासाठी रिअल टाइम मार्गदर्शन देतं। स्वतःच्याच वेदनेतून निर्माण झालेलं हे संशोधन आज अनेक रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे। एका तरुणाने स्वतःच्या संघर्षाला इतरांच्या मदतीत बदलून टाकलं। अर्णवच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत भारत सरकारतर्फे त्याला प्रदान करण्यात आला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार। ही यशोगाथा आपल्याला सांगते, स्वप्न पाहायला वय लागत नाही आणि जिद्द असेल तर कोणतीही अडचण अडथळा बनत नाही। चला तर मग जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या सर्वांच्या अभिमानाचा मानकरी छत्रपती संभाजीनगरचा तरुण वैज्ञानिक अर्णव अनुप्रिया महर्षी।